आता एक मोठी बातमी द्या। पुण्याच्या पौडजवळ हेलिकॉप्टरला अपघात झालेला आहे। मोठी बातमी द्या। पुण्यातून हेलिकॉप्टरमधील 4 जणांपैकी 2 जण गंभीर आहेत। एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय। मुंबईहून विजयवाडाकडे हेलिकॉप्टर जात असताना हे हेलिकॉप्टर कोसळलेलं आहे। त्या ठिकाणची दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतो। हेलिकॉप्टरमधील 4 जणांपैकी 2 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे। त्यामुळे मुंबईहून विजयवाडाकडे जाणारा हेलिकॉप्टर हे पुण्याच्या पौंडजवळ कोसळलेला आहे। 4 जणांपैकी 2 जण यामध्ये गंभीर जखमी झालेले आहेत। जखमींना रुग्णालयात दाखल करण्याचा जोर आहे। पुण्याच्या पौंडजवळ हेलिकॉप्टर कोसळलेला आहे। त्या ठिकाणची दृश्य आपण पाहतोय। हेलिकॉप्टरमधील 4 जणांपैकी 2 जण गंभीर जखमी झालेले आहेत। हे हेलिकॉप्टर मुंबईहून विजयवाडा असा प्रवास करत होते, मात्र त्या दरम्यान पुण्याच्या पौंडजवळ हेलिकॉप्टर कोसळले। हेलिकॉप्टर कोसळतानाची दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय। मात्र यावर चिंतेची बाब म्हणजे 2 जण यामध्ये गंभीर जखमी झालेले आहेत। या ठिकाणची दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय। पुण्यातील दृश्य आहेत। हेलिकॉप्टरमधील 4 जणांपैकी 2 जण गंभीर जखमी आहेत। पुण्यात पौंडजवळ हेलिकॉप्टरचा अपघात झाला। अपघातामध्ये 2 जण गंभीर जखमी आहेत। पुण्याच्या पौंडजवळ हेलिकॉप्टर कोसळलेलं आहे। त्या ठिकाणी मदत करण्यासाठी देखील काही नागरिक दाखल झाले आहेत। हेलिकॉप्टरमधील 4 जणांपैकी 2 जण गंभीर जखमी आहेत। हेलिकॉप्टर कोसळतानाची दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय। पुण्याच्या पौंडजवळ हेलिकॉप्टरचा अपघात झाला। हेलिकॉप्टरमध्ये 4 जण होते। 4 जणांपैकी 2 जण हे गंभीर जखमी आहेत। मुंबईहून हे हेलिकॉप्टर निघालं होतं। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत जोडलेले आहेत। अमोल, पुण्याच्या पौंडजवळ हेलिकॉप्टर कोसळलंय। 4 जणांपैकी 2 जण गंभीर जखमी आहेत। सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत का? जे गंभीर जखमी आहेत त्यांची सध्या प्रकृती कशी आहे आणि ही घटना नेमकी किती वेळापूर्वी घडली? काही वेळापूर्वीच म्हणजे साधारण 2:30 ते 2:45च्या सुमारास ही घटना घडलेली आहे। पुण्यातील पौड या गावाच्या कोंढावळे गावानजीक ही सगळी घटना घडलेली आहे। ग्लोबल हेक्ट्रा कंपनीचं हे हेलिकॉप्टर होतं आणि मुंबईतल्या जुहू येथून या हेलिकॉप्टरने उड्डाण घेतलेलं होतं आणि हैदराबाद मध्ये विजयवाडा या ठिकाणी हेलिकॉप्टर चाललेलं होतं। एकूण 4 जण पायलट या हेलिकॉप्टरमध्ये होते अशी माहिती समोर आलेली आहे। यातले कॅप्टन असलेले आनंद असं या पायलटचं नाव आहे। त्याचबरोबर धीर भाटिया, अमरदीप सिंग आणि SP राम इतर जे 3 जण होते ते सुद्धा यामध्ये जखमी झालेले आहेत। पण जे गंभीर जखमी आहेत त्यांना जवळच्या रुग्णालयामध्ये नेण्यात आलेलं आहे। गारवा हॉटेल आहे। या हॉटेलच्या पाठीमागे एक नदी वाहते। या नदीच्याच बाजूला हे हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना कळलेली होती। खरं तर हा सगळा परिसर निर्मनुष्य आहे, पण जे गारवा हॉटेल मधले कर्मचारी आणि मालक होते त्यांच्या निदर्शनास ही घटना आल्यानंतर त्यांनी तातडीनं त्या जे जखमी पायलट होते त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्यांना घेऊन आता ते जवळच्या रुग्णालयामध्ये घेऊन गेलेले आहेत। पण अतिशय भीषण अशी घटना घडलेली आहे। खराब हवामानामुळे हे हेलिकॉप्टर क्रॅश झालं का याची माहिती सध्या घेतली जाते, पण स्थानिक पोलीस आणि ग्रामीण पोलीस सुद्धा सध्या घटनास्थळी रवाना झालेले आहेत आणि परिस्थिती ही सध्या आपल्याला पाहते की भीषण अशी निर्माण झालेली होती। हेलिकॉप्टर कुठल्याही क्षणी स्फोट होऊ शकतो अशी सुद्धा स्थानिकांची माहिती आणि त्यामुळे त्या परिसरामध्ये पोलिसांकडून कॉरिडॉर करण्यात आलेला आहे। पण शेकडो जणांचा जमाव आहे तो सध्या या ठिकाणी आलेला दिसतोय। जे जखमी या हेलिकॉप्टरमध्ये झालेले होते त्यांना सुद्धा आता रुग्णालयामध्ये नेण्यात आलेलं आहे। नक्कीच अमोल, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।